विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड आशा असतानाही दारुण पराभवाला सामोरे गेलेल्या शिवसेना ठाकरे गटाकडून आज नवनिर्वाचित 20 आमदारांची बैठक बोलावण्यात आली। या बैठकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांना पुन्हा एकदा आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला। ते फडणवीस असले तरी आपण 20 आहोत, आपण त्यांना पुरून उरू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। दरम्यान आज शिवसेना ठाकरे गटाकडून ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांची गट नेतेपदी निवड करण्यात आली। पक्ष प्रतोदपदी सुनील प्रभू यांचीच निवड करण्यात आली। आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड करण्यात आली आहे। उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान गट नेतेपदी निवड झाल्यानंतर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली। भास्कर जाधव यांनी सांगितले की गट नेता म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली आहे। मला 7 टर्म आमदारकीचा अनुभव आहे। खरं तर माझं म्हणणं होतं की आदित्य ठाकरे यांना गट नेता म्हणून नियुक्त करण्यात यावे, पण उद्धव ठाकरे यांनी हा आदेश दिला, त्यामुळे मी गट नेता म्हणून शिवसेनेचं काम करणार असून सर्व प्रश्न मांडणार असल्याचे त्यांनी सांगितलं। दरम्यान विरोधी पक्षनेते पदावर बोलताना त्यांनी सांगितले की सरकार सक्षमपणे चालवण्यासाठी विरोधी पक्ष असावा आणि त्यासाठी विरोधी पक्षनेतेपद असावं। सत्ताधाऱ्यांनी सुद्धा अशा प्रकारचा विचार करून विरोधी पक्षपदासाठी विचार करायला हवा असं त्यांनी सांगितलं। सरकार स्थापन झाल्यानंतर हा सगळा निर्णय होईल। विधानसभा अध्यक्षांकडे आम्ही विरोधी पक्षनेता महाविकास आघाडीचा एकत्र मिळून व्हावा यासाठी विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले। महाविकास आघाडीमध्ये संख्याबळ आमचं जास्त असल्याने विरोधी पक्षनेता आमचा म्हणजे शिवसेनेचा होईल। मला जबाबदारी दिली तर नक्कीच विरोधी पक्षनेता व्हायला आवडेल असं त्यांनी यावेळी नमूद केले। ते म्हणाले की राज्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने सत्ताधारी झाले आहेत आणि विरोधी पक्ष संख्येने छोटा झालाय, तरी पण विरोधी पक्ष हा सत्ताधाऱ्यांना पुरून होईल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला।